10:30 झालेले आहेत, तर आपण राईडला स्टार्ट करूयात. गणपती बाप्पा मोरया. गाडी कोल्ड स्टार्ट होतीये. सो यस मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपली राईड आहे पानिपत टू मथुरा. आज आपल्याला एनी हाऊ 2 दिवसाचा स्टे घ्यायचाच आहे, तर आपण मस्तपैकी आरामशीर जाऊ. ॲज युजल आपली बॅग खूप मोठी झालेली आहे. चाललोय मी 2 दिवसाच्या ट्रिपला, बट सामान मी एवढं घेतलंय की एखादा महिना राहू शकतो मी. दिल्ली स्ट्रेट. सुंदर 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 सुंदर. लुक ॲट द व्ह्यू, लुक ॲट द व्ह्यू. हो हो हो, काय ढग आहेत. वाव. फॉर्च्युनर 1 अँड फॉर्च्युनर 2. हो हो. लिकर शॉप बघा कसं आहे. सगळीकडे जसे ज्वेलरी शॉप्स असतात ना, ते फर्निश, लाइटिंग आणि एकदम म्हणजे असं एसी वगैरे चिल्ड, सेम तसे ज्वेलरी शॉप सारखे इथे वाईन शॉप्स आहेत. दारू के ठेके. हमारे यहाँ ऐसा ही होता है. अरे यार, गाडी पलटी झाली. हा आहे हायवे NH44. खूप भारी वाटतंय. रोड एकदम मस्त आहे. हिरवळ बघा त्या साईडला. दिल्ली स्ट्रेट. यस. सरळ 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 एकदम सरळ रस्ता आहे. रोड टू हेवन. आय रिपीट, रोड टू हेवन. पेट्रोल तर आहे, बट हवा भरायची. पेट्रोल पंपला थांबावं लागेल. एक छोटासा ब्रेक पण घ्यायची गरज आहे. बाईक असल्याचा फायदा आहे की कुठूनही असं कोपरा कापरा बघून निघता येतं. आज उपवास म्हणून काल रात्री शेंगदाणे वगैरे आणायला गेलेलो. शेंगदाण्याला हिंदीमध्ये काय बोलतात, काय बोलतात आठवतच नव्हतं. त्याला एवढं सांगतो पीनट्स. त्याला इंग्लिश कळत नाही दुकानवाल्याला. आम्हाला हिंदीमध्ये आठवत नव्हतं. भाई गुगल केलं, गुगल मारून कळालं मुंगफली के दाणे. हे काय हिताची आलाय की काय इथे. सो दिल्ली राहिलंय आता इथून 22 किलोमीटर. ऑलमोस्ट 1 तास झालाय आपण कंटिन्यू राईड करतोय. ट्रॅफिक 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 ट्रॅफिक. शूज बघा, शूज. तो हे आहे सेफ्टी शूज. ये सब क्या देखना पड़ रहा है. वाव, तो पक्ष्यांचा थवा. ट्रॅफिक बघा. अरे बापरे, हे काय कचऱ्याचा पहाड. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही, बट कचऱ्याचा डोंगर आहे हा. भाई हे ट्रॅफिक, हे ट्रॅफिक आपल्याला पण नडलं नाही पाहिजे. ट्रॅफिक लाल झालाय सगळा हात. A few moments later. बघा, हा एक यूज आहे याचा, टँक बॅगचा. मॅप्स वगैरे बघता येतात. आता आपण जायचं आहे फरीदाबाद इथून. ओके. आळस येतोय, थोडासा स्टॉप घ्यायची गरज आहे कुठेतरी चहा पाण्यासाठी. सो मित्रांनो, आता झाले 11:47. म्हणजे 1 तासात आपण 97 किलोमीटर्स कव्हर केले. आपण आलोय दिल्लीमध्ये आता. मला वाटलेलं कावळे आहेत हे, पण घारी आहेत, कावळे नाही आहेत. दिल्लीमध्ये पोहोचलो ऑलमोस्ट. म्हणजे 2 किलोमीटर आहे दिल्ली. आणि वाजलेत 12. चेनचा स्लॅग तर आहे. ब्रेक 1 फिनिश. 3 तास 18 मिनटं राहिलेत. उश्या, काका काय खतरनाक झोपले. बापुरा ट्रॅफिकचं बघ, डेंजरस. हा, दमलो मी तर. ठीक आहे, आपण भेटूया ट्रॅफिक नंतर. फायनली हायवेला लागलोय. तो ढग बघ कसला भारी दिसतोय. वाव. काउंटर स्टेअरिंग, काउंटर स्टेअरिंग, काउंटर स्टेअरिंग. आता आम्ही हँडलला त्या साईडला पुश केलं की गाडी इकडे जाणार. आता मॅप बघायची गरज आहे जरा. मॅपनुसार आपल्याला जायचं इकडे, पण हा रोड बंद आहे. मग आपल्याला इकडे जावं लागेल इन्स्टेड. भाई मला वाटतं मी पक्का आहे ना, पक्का रस्ता चुकलोय. काय चुकलोय नाही माहिती, काहीतरी चुकलोय मी. कुठून तरी लेफ्ट घ्यायचा, तर मी राईट घेतला. काहीतरी घाण केलेली आहे. आलोय आपण आता फरीदाबाद मध्ये. इथून आपल्याला 32 किलोमीटर्स आता रोड स्ट्रेटच आहे. मथुरा 104 किलोमीटर आहे. आता एक ब्रेक घेऊ, लंच ब्रेक. 3 तास झाले आपल्याला, आपण राईड करतो. वाव.
eternity later. दुसरा ब्रेक झाला. उपवास असल्यामुळे फक्त फ्रुट्स खाल्ले आणि लाईटच जेवण पाहिजे जर आपण राईडला चाललोय. अजून मथुरा आहे 97 किलोमीटर. वाव, काहीतरीच भारी व्ह्यू आहे हा. आई शपथच. ओके, कसला भारी व्ह्यू आहे इथं बघ. त्यातले त्या ढगाने तर एकदम म्हणजे चेरी ऑन टॉप. खतरनाक. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत घरच घर आहेत. आणि बाय द वे नॅशनल हायवे 44 आहे हा. इथून आपल्याला आता 82 किलोमीटर स्ट्रेट जायचं आहे आणि ऑलमोस्ट इथून काय आपलं 5 ते 6 किलोमीटर राहिलं असेल मथुरा. वाव, मथुरा राहिला आहे ऑलमोस्ट 30 किलोमीटर. 4 वाजलेत आणि व्ह्यू तर बघा कसला खूप सुंदर दिसतोय. 04 महाराष्ट्रातली गाडी इकडे काय करतीये? आलोय मथुरामध्ये. जय शिवशंभो, जय शिवशंभो. आपण रूम बुक केली नव्हती तर ती रूम पण बुक केली मी आता. 550 रुपयामध्ये 1 डे स्टे. मी 2 दिवसासाठी बुक केली आहे. प्लॅन मी ऑन द वे सांगतो. आता रेडी होतो. ओके, इथून रूम आहे टोटल आता 11 किलोमीटर्स वृंदावनमध्ये. मी सध्या आहे मथुरेमध्ये. मथुरेमध्ये स्वागत आपलं मस्तपैकी ट्रॅफिकने झालेलं आहे. मला डेस्टिनेशन 15 मिनटं दाखवत होती, आता इथेच 15 मिनटं गेली. गुगल मॅप्स ट्रॅफिक कॅल्क्युलेट करत नाही वाटतं हे. नहीं जो तकलीफ देनी थी आप दे चुके. अब दोबारा के और तकलीफ मत दो. बाकी जो तकलीफ है वो हम सह लेंगे प्लीज. लागलो हायवेला फायनली. वृंदावनचा प्लॅन एकदम अचानक झाला आहे. आमचा ॲक्च्युअल प्लॅन होता हरिद्वार आणि ऋषिकेश करायचा, बट अनफॉर्च्युनेटली श्रीरामला काही सुट्टी भेटली नाही. वृंदावनचा प्लॅन जो होता तो नेक्स्ट वीकचा होता, तो आम्ही ह्या वीकला केला, जो मी एकटा आलोय आता. आणि हरिद्वारला आम्ही नेक्स्ट वीक जाणार. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. श्री कृष्ण नगरी मथुरा वृंदावन में आपका स्वागत है. द्वारका टेम्पल वगैरे हे सगळं आपलं इथे जवळजवळच आहे. तर आज वृंदावन फिरायचा मॅक्स मी प्रयत्न करेल. आणि मेन गोष्ट म्हणजे कसं की आज जेवढी जास्त जागा फिरून होतील तेवढं मग मला उद्या कमी फिरावं लागेल. सो मित्रांनो, झालो मी सेटल वगैरे आलो इथे. भरपूरच उशीर झाला आहे. तर सनसेट बघायचा प्लॅन होता पण चेकिंग वगैरे करेपर्यंत भरपूर उशीर झाला. आता चाललो आपण प्रेम मंदिरला. खूप सुंदर आहे यार, मस्त ब्रिज आहे. भैया 2 मिनटं. अबे साले, ते ऑटो रिक्षावाल्यांनी जर ऐकलं तर तिथून पुढे ना भाई, प्रेम मंदिरला एवढी गर्दी, बापरे. कितना है बाइक का? 50 50 रुपये भाग पार्किंगचे. बापरे. प्रेम मंदिरचं दर्शन झालं जस्ट. आता इस्कॉन मंदिरचं दर्शन करायचा प्लॅन चालू आहे. इस्कॉन मंदिर चालू आहे बोलतात 8:30पर्यंत. वाजलेत आता 8:01. दर्शन तर होऊन जाईल, पण मॅनेजमेंट खूप चांगलं आहे गर्दीला. म्हणजे एवढी भरमसाठ गर्दी असून सुद्धा म्हणजे अशी कुठे मला जास्त वेळ थांबवं नाही लागलं. प्रेम मंदिर जवळून गर्दी तर भरपूर आहे.
9:30 वाजलेत आणि आपलं इस्कॉन टेम्पलचं दर्शन झालं. खूप मस्त दर्शन. जे तिथे डान्स करत होते लोक, जे तिथे गाणं गात होते, हरे राम हरे कृष्ण, वा वा वा. इवन फॉरेनर पण होते, फॉरेनर नाचत होते. आणि इवन जो गाणारा होता तो सुद्धा फॉरेनर होता. इतनी खुशी मी आलेलो ॲक्च्युली पेट्रोल टाकायला, गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं. लकीली आपण टायमावर होतो. तो आपल्याला वॉटर शो पण भेटला 7 वाजताचा. भेटूयात रूमवरतीच आता डायरेक्टली. आंघोळ पण झाली आहे मस्तपैकी. आता उद्या सकाळचा प्लॅन असा आहे की मी पूर्ण वृंदावन फिरून मी मथुरा फिरणार. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.